आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रे नगर हस्तांतरण घरकुलांचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून या प्रसंगी भाषण करताना आडम मास्तर यांनी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली। या पाठीमागे कारणही तसंच होतं। नेमकं काय घडलं होतं पाहूया। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभारी येथील रे नगर येथील 15,000 घरांचं हस्तांतरण असंघटित कामगारांना करण्यात आलं। आपल्या भाषणामध्ये माजी आमदार आडम मास्तर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेताना चुकून त्यांच्या तोंडातून उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे शब्द आले। त्यांना जेव्हा त्यांची ही चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी यापूर्वी फडणवीस ठाकरे अशीच नावं माझ्या तोंडात होती, त्यामुळे असं माझ्याकडून झालं असं सांगत उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भारत सरकार, राज्य के गवर्नर रमेश बैस साहब, राज्य के मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे माफ करा, क्यों देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे हमेशा आने से वो मेरे मुंह में बैठा है। मैं माफी चाहता हूं देवेंद्र जी फडणवीस।